रामायणात कथा रोज ऐकायला तू शिळा होऊन पडशील आणि इंद्राला शाप दिला तुझ्या अंगाला भग पडतील आणि चंद्राला तू काळा जर होऊन पडशील असा शाप दिला. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा शाप दिला. आणि महाराज अहिल्या असणारी दगडाची झाली कथा गोड असणारी रामायणामध्ये पण गौतम आणि अहिल्याचा आश्रम गोदावरीच्या काठावर महाराज असणारा पतिव्रत आश्रम ही रामायणातली कथा झाली. पण गौतम आणि असणारी अहिल्या नाशिक त्र्यंबकेश्वराच्या आश्रमामध्ये असणार परिसरामध्ये राहत होते. आणि दररोज महाराज महादेवाची पूजा करायची. त्यावेळेस त्र्यंबकराज मंदिर नव्हतं, मातीचा शिवलिंग करायचा आणि दररोज गौतमाला आणि असणारा अहिल्यानं महादेवाची पूजा करायची. पूजा करत करत असताना पहिली मुलगी झाली गौतमाला आणि अंजनी मातेला. मुलगी झाली बरं गौतमाला आणि अहिल्याला पहिली मुलगी झाली महादेवाच्या कृपेनं आणि तिचं नाव ठेवलं अंजनी माता नमः पार्वती. कधीच असे शब्द ऐकायला मिळाले नाही किंवा कथा ऐकायला मिळाले. कारण गौतमाची मुलगी अंजनी कोणा महाराजांनी सांगितलं का तुम्हाला? सांगणार नाही. अंजनी माता असणारी पहिली गौतमाची मुलगी आणि माईचे संस्कार लेकीवर पडतात. दररोज माईची पूजा अंजनी माता पाहायची आणि पाहत असताना महाराज असताना अंजनी माता सुद्धा शिवलिंगाची पूजा करू लागली. महादेवाची पूजा. 12 वर्षाचा दुष्काळ पडला. 12 वर्षाच्या दुष्काळामध्ये गौतमाला असणारी साडी फिरायच्या आणि असणारा महाराज अहिल्याचा गौतमाच्या साडीमध्ये कारण विघ्न करण्यासाठी चांगलं करू लागलं ना त्याच्यामध्ये विघ्न असणार केलं म्हणजे समाधान वाटतंय. एक ऋषी असणारा गाय झाला आणि त्या साडीमध्ये शिरला आणि गौताची काळी हल्ली ती गाय गोहत्येचं पातक लागलं गौतमाला. ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याकडे गंगा नाही महादेवाकडे गंगा आहे. महादेवाची प्रार्थना केली. महादेवानं एक जटा आपटली. जटा आपटल्याबरोबर त्याच्यामध्ये गंगेची धार निघाली आणि ती धार उंबराच्या बुडामध्ये शिरली आणि उंबराच्या बुडामधून गंगा प्रकट झाली. रामकुंडामध्ये असणार गंगाद्वार आली. गंगाद्वार रामकुंडामध्ये रामकुंडात पुढे जाऊ लागली. गौतम म्हणले मला गोहत्येचं पातक लागले आता स्नान कवा करावं. 4 दर्भाच्या काड्या घेतल्या 4 बाजूला टाकल्या. गंगा कुंडात असणाऱ्या 4 काड्यामध्ये बांधून टाकली आणि 4 काड्यामध्ये बांधल्यानंतर कुश म्हणजे दर्भ म्हणजे कुश. त्या कुशामध्ये बांधून टाकल्यामुळे तिचं नाव कुशावर्ता. कुशावर्तामध्ये गौतमानं स्नान केलं आणि गाईचं दान केलं आणि गाईचं दान केल्यामुळे त्या गंगेला गोदावरी नाव पडलं आणि ज्या तीर्थामध्ये स्नान केलं त्याला कुशावर्ती नाव पडलं आणि तिचे नाव गौतमी गंगा झाली. गौतम भगवान ही तुम्ही रामायणात तुम्ही कथा ऐकली बऱ्याचशाच पुराणामध्ये ऐकली. आता गौतमाची मुलगी अंजनी माता आणि अंजनी माता असणारी महाराज लहानाची मोठी महादेवाची व्यक्ती करत असताना दररोज 1 लोटा जलहार संमश्यक हार 1 तांब्यावर पाणी महाराज दररोज महादेवाला घालू लागले. अंजनी माता पाणी घालत असताना मोठी होऊ लागली. तारुण्याच्या वयाला आली अंजनी माता. अंजनी माता तारुण्याच्या वयाला आली. आल्यानंतर आई वडिलाला मुलगी असणारी घरामध्ये मोठी झाली. मायबापाच्या चिंता लागत असते गौतम ऋषीला आणि अहिल्या मातेला चिंता लागली. वनकर राजाचा मुलगा असता राजाचं नाव महाराज काय सांगावं तुम्हाला. सुंदर विचार करू लागले. विचार करत असताना
शोधन चाललेलं आहे. वानर तनू आणि वानर तनूचे असणार लक्षात आलं. आणि सुंदर मुलगा असणारा महाराज पाहिला आणि त्याच्याबरोबर लग्न केलं. काय मारुतीच्या बापाचं रोज ऐकत तुला सांगा, कोणी सांगा नमः पार्वती शिव हर हर वाऱ्यानं साथ दिली उचलून घेतलं म्हणून वायू. केशरी नावाच्या वानराबरोबर अंजनी केशरी नंदन केशरी नावाच्या वानराबरोबर अंजनी मातेचं दररोज हनुमानचालीसा म्हणतो आपण. पण समयाला आठवावं लागते, ते अवघड आहे. आठवड्याला पटवावं लागते, गीतात काटवावं लागते. कोणती सांगत आहे सुकाळ आहे का हो, गप्पा नाही. अभ्यास करावा लागते, अभ्यास केलेला चित्तात साठवावं लागते. साठवलेलं सांगताना चटकन डोक्यामध्ये यावं लागते, तुम्हाला पटवून सांगावं लागते. तेव्हा महाराज लोक होतात. महाराज केशरी नावाच्या वानराबरोबर लग्न झालं अंजनी मातेचं. बरेच दिवस निघून गेले. 12 24 पर्यंत 24 वर्ष निघून गेली. 40 वर्ष निघून गेली. अंजनी मातेला लेकरू बाळ झाला नाही. अंजनी माते म्हणली काय असणार, लग्न झालं सुख झालं, स्त्रीला लेकरू बाळ झाल्याशिवाय स्त्रीचे जीवन समाधान होत नाही. काय करावं काय नाही असं रात्रंदिवस चिंतन करू लागली. महादेवाच्या पिंडीवर असणारा दररोज तांब्यावर पाणी घालू लागली. घरानं सांगू लागली. खूप तप वाढलं खूप. आणि तप वाढल्यावर महाराज एक दिवशी, कारण का इतकं तप वाढलं आणि मग काय झालं, ऋषीमुख पर्वतावर अंजनी तपाचा प्रभाव वाढला आणि भगवान भोले शंकर प्रकट झाले. महादेव प्रत्यक्ष अंजनीच्या समोर उभा टाकले. माग काय पाहिजे, तपांते शिव झाला प्रसन्न आणि माग वरदान म्हणत असे. तपाचं सामर्थ्य पाहिजे महाराज. तपाचं महादेव प्रसन्न झाले. काही नाही म्हणले, आता मला पोरग पाहिजे बाबा. कसं पाहिजे, असं महादेव सुद्धा म्हणजे बाबा असं कोणामध्ये ताकद नाही द्यायची.
कुशीमध्ये जन्माला आले. 11वा रुद्र, 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी 11वा ज्योतिर्लिंग असणारा महादेव अंजनी पुढे प्रकट झाले. ना अंजनीच्या पुढे बाळ होऊन जन्माला आले. चैत्र पौर्णिमेच्या सूर्योदयाला महारुद्र प्रकटले. बजरंग बली नमः पार्वती शिव हर 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 महारुद्र लहानाचे मोठे होऊ लागले. लहानाचे मोठे झाले. साधू संतांच्या ऋषी मुनीच्या झोपड्यावर असणारे महाराज तप करणाऱ्या झोपड्यावर वानराच्या वेशामध्ये प्रगट झाले. झोपड्यावर असणारे साधू संतांच्या खांद्या टाकू लागले, दगड टाकू लागले. शाप दिला, तुझी शक्ती, तुझा मूळ भेटेल तोपर्यंत सुप्त राहील. मारुतीची शक्ती राम भेटली तर सुप्त होती. शक्ती होती पण काम करीत नव्हती. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला अयोध्येतून वनवासाला जाण्यासाठी सांगत नाही. पुढं काही न रामायण घडलं. रोजच रामायण ऐकायला तुम्ही. दशरथानं असणाऱ्या रामाला वनवासाला पाठवलं. वर कैकेयीला दिली. रामचंद्र प्रभू वनवासाला दिले. किष्किंधा प्रभू रामचंद्राची आणि मारुद्राची भेट झाली. सीताहरण झालं. मारुद्रा सीताशुद्धीसाठी लंकेला गेले. रामाबरोबर मित्रत्व झालं. सेतुबंधनाचं काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर प्रत्येकानं सेतुबंधनामध्ये आपला आपला वाटा सिंहाचा असताना वाढणाऱ्याने दगड टाकले, झाडं टाकले, पर्वत टाकले मोठमोठे. आणि एवढं खाऊ ताई ज्याला आपण खडोळे म्हणतो, झोप चहा मागवायचा रस्ता थंडच आलाय. हो काय सांगा.